इथं मी घेतली ही चंदन बटव्याची भाजी। अशी जुळी आपल्याला मिळते। ज्या पद्धतीने आपण पालकची मेथीची जुळी आणतो तशी ही भाजी बाजारात मिळते। हे बघा, वरून असं हिरवं आणि मागच्या साईडला असं लालसर हे पान असतं। हे मोठ्या पानांची मी ही चंदन बटव्याची भाजी आणली। आता हिला मी पूर्ण धुवून घेते आणि निसून घेते आणि नंतर आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची। हे बघा, मी पूर्ण हिला धुवून घेतली, निसून घेतली होती आणि नंतर बारीक कट करून घेतली। ही पूर्ण मी तयार करून घेतली। आता हिला आपल्याला तडका द्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण पालेभाजीला तडका देतो तसाच हिला पण आपल्याला तडका द्यायचा आहे। पण हिची चव एकदम वेगळीच लागते, म्हणजे लक्षात पण येणार नाही ही चंदन बटव्याची भाजी आहे। मुलं अशी हिरवी पालेभाजी खायला नाही म्हणतात, पण अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून जर दिल्या ना मुलांना, टिफिनला म्हणा, सकाळी डाळ भातासोबत, तर पटकन खातात। आता मी इथं तेल टाकलंय कढईमध्ये, थोडं इथं कढीपत्ता टाकून घेतलाय, जिरं मोहरी आणि लसूण असा कट केलेला टाका। मस्त दाताखाली आलेला हिरव्या पालेभाज्यांमध्ये खूप छान लागतो असा कट केलेला लसूण। नंतर मी इथं हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात। हिरव्या मिरच्या मी मोठ्या करून टाकल्यात, कारण लहान मुलं आहेत घरामध्ये म्हणून। जर तुमच्या घरात मोठे मुलं असतील खाणारे, हिरवी मिरची सुद्धा तर बारीक चॉप करून टाकली तरी काही हरकत नाही। आता मिरची तडकल्यानंतर ही जी भाजी होती ती पूर्ण मी इथं टाकून घेतली। आता हिला आपल्याला छान असं पालथं मारायचंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मस्त हिला परतत जायचंय, म्हणजे ही मस्त लगेच गळायला लागते आणि आपोआप पाणी सोडायला लागते। मग हे बघा, 2 ते 3 मिनिटांमध्येच ही थोडी नरम पडेल। जेवढी कढई ही भाजीने भरलेली आहे त्याहून अर्धीच ही भाजी होईल। त्यानंतर मी इथं 1/3 कप म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने जर म्हटलं तर 4 चमचे ही मुगाची डाळ घेतली। हिला मस्त धुवून घेतली, ती टाकून घेतली। लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर आणि मस्त हळद पावडर टाकून घेतली आणि मीठ टाकायचे चवीनुसार। आता ह्या डाळीमध्ये आणि चंदन बटव्याच्या भाजीमध्ये हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे। आता गॅसची फ्लेम मी मीडियम केली आणि मस्त मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। साधी सिंपल आहे भाजी, पण चवीला खूप भन्नाट आहे। मुगाच्या डाळच्या ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा वापरू शकतात। नंतर मी हिला 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवर हिला शिजू द्यायचंय। यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं। याला जे पाणी सुटेल त्याच पाण्यामध्ये, वाफेमध्ये ही मुगाची डाळ शिजून जाते मग। आणि मध्ये एकदा अशी आपल्याला चेक करून घ्यायची, म्हणजे डाळ ही शिजली आणि हे आपलं लगेच लक्षात येईल। मी परत 5 मिनिटांसाठी हिला ठेवली, म्हणजे मिनिमम 10 ते 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर हिला छान अशी शिजवून घेतली। आता बघूया आपण हिला। मस्त सगळं पाणी हिचं आटलंय आणि एकदम कोरडी मस्त लुसलुशीत ही भाजी तयार करून झाली। डाळ मी तुम्हाला दाखवते, हे बघा लगेच तिचा तुकडा पडतोय, म्हणजे आपली छान अशी ही भाजी शिजून तयार झाली। पूर्ण असं तिची पेस्ट होईल तोवर आपल्याला ही डाळ नाही शिजवायची, फक्त तुकडा होईल तेवढी मी हिला शिजवून घेतली आणि हिला प्लेटमध्ये काढून घेतली। मस्त डाळ भातासोबत, चपातीसोबत खायला आपली ही टिफिनसाठी चंदन बटव्याची भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।